नमस्कार सर्वांना. मराठी व्याकरणाच्या सुंदर प्रवासामध्ये टीम मराठी मेकडून तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. बघा, या लेक्चरमध्ये आपल्याला काय पाहायचंय, विभक्ती आणि विभक्तीचे अर्थ याचे 3 व्हिडिओ आपण पाहिले 20-25 मिनिटाचे, बरोबर. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला शेवटचा पार्ट बघायचा आहे विभक्ती आणि विभक्तीचे अर्थ मधला, आणि हा पार्ट आपण काय करतो, ऑप्शनला ठेवतो की चरम प्रत्यय आणि चर्मेतर प्रत्ययांवर प्रश्न नाहीत किंवा जास्त प्रश्न नाहीत, तर हा पार्ट आपण ऑप्शनला ठेवूया. तर बघा, मी तुम्हाला फक्त तुमच्या लाईफ मधले किती मिनिटं मागतोय, 10 मिनिट मागतोय. 10 मिनिटं फक्त ऐकायचंय, काहीच पाठ करायचं नाही, काहीच लक्षात ठेवायचं नाही. का तर आपोआप लक्षात राहणार आहे. फक्त 10 मिनिटांमध्ये चरम आणि चर्मेतर प्रत्यय सगळंच्या सगळं तुमच्या सगळ्या कन्सेप्ट, कितीही किचकट सेंटेन्स टाईप प्रश्न येऊ द्या, चरम प्रत्यय नेमके कोणते, चर्मेतर प्रत्यय नेमके कोणते, कितीही अवघड प्रश्न येऊ द्या, कसाही फिरवून प्रश्न येऊ द्या, तुमचा चुकणार नाही. ठीक आहे. बघा, विभक्ती आणि विभक्तीचे अर्थ या टॉपिक मध्ये आपण सुरुवातीपासून बघा, एकदम हे विभक्तीची व्याख्या सेम वाटती, प्रत्ययाची व्याख्या सेम वाटती, आणि मग यामध्ये विभक्ती, प्रत्यय आणि सामान्य रूप कीवर्ड सांगितले तुम्हाला. कोणते कीवर्ड तुम्ही लिहून ठेवले असतीलच की ते कीवर्ड फक्त लक्षात राहिले की तुम्हाला व्याख्या पाठ करायची गरज नाही. तेवढे कीवर्ड लक्षात ठेवले की तुम्हाला लगेच उत्तर येणार आहे आणि लगेच पुढच्या प्रश्नाकडे जायचंय. ओके. नंतर आपण सर्वनामाचे विभक्ती रूप, इथं मीची काय भानगड आहे तृतीयामध्ये, पण हे सगळं इथं उलगडून सांगितलेलं आहे. तुम्ही प्रयोगाशी रिलेट केलेलं आहे. हे कोणता प्रयोग, तर कर्मणी प्रयोग. नंतर बघा, बऱ्याच जणांना शुद्ध विभक्ती आणि सविकरणी विभक्ती याबद्दल अडचण होती. सविकरणी विभक्ती नवीन मुलांना समजत नाही. सविकरणी विभक्ती म्हणजे काय ते आपण उदाहरणासहित तुम्हाला शिकवलेलं आहे. काही महत्वाचे परीक्षाभिमुख की दोन्ही वाचनात प्रत्यय असणारे कोणते, एक वाचनात प्रत्यय किंवा सध्या वापरले न जाणारे प्रत्यय कधी विचार केलाय का, की या विभक्तीच्या चार्टमध्ये हे कंसात का दिलेलं असतं, ते सगळ्याच्या सगळं उलगडून सांगितलेलं आहे. कोणत्या पार्टवर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, कशावर अजून प्रश्न नाही, ते सगळं सांगतोय आपण. कारकार्थामध्ये काय लक्षात ठेवायचं, फक्त के तेवढं लक्षात ठेवलं की तुम्हाला कारकर्ता म्हटलं की नाम आणि सर्वनामाचा कोणाचा, क्रियापदाशी असलेला संबंध. उपपदार्थामध्ये काय, तर क्रियापद सोडून इतर शब्दांशी असलेला संबंध कोणाचा, नाम आणि सर्वनामाचा. सगळं आता क्लिअर झालेलं आहे. षष्टी विभक्तीची काय भानगड आहे, षष्टी विभक्ती आणि कारकार्थ. नंतर करणमध्ये कोणाच्या साह्याने, हे माझ्या फ्लो मध्ये तुम्ही लक्षात राहणार आहे, पाठ करायची गरज नाही. आपादांमध्ये, अधिकरणमध्ये नेमकी फसवी उदाहरणे कोणते, 4-5 उदाहरणं मी सांगितलेले आहेत, ती इथं लिहून घ्यायची आहेत. ओके. आणि नंतर परत आकड्यांचा खेळ आपण केला की कशा प्रकारच्या आकड्यांवर प्रश्न इथं येतात, की नामाचा वाक्यातील इतर शब्दांशी असणारा संबंध किती प्रकारचा, विभक्तीचे प्रकार किती, विभक्तीचे प्रमुख अर्थ म्हटलं की आपण 6 करतोय, कारण कारक मुख्य आहेत 6. कन्फ्युजन आहे सगळं या चार्टच्या द्वारे तुमचं क्लिअर होणार आहे. उपपदार्थ म्हणजे काय, उपपदार्थ बऱ्याच जण पोहोचतच नाहीत, पण उपपदार्थ अगदी कोणताही प्रश्न येऊ द्या, ती आयटीने चालते. त्यावर रीतच आहे तिची, तुला काय प्रॉब्लेम आहे, रीत उत्तर असणार आहे. स्वामित्व, मला घरदार नाही घरदार त्याला, कारण स्वामीला कुठं घरदार असतं, म्हणजे स्वामित्व उत्तर आहे. कोणतंही उदाहरण येऊ द्या, काहीही पाठ न करता शहाण्यात शहाणा, सर्वात शहाणा, सर्वोत्तमत्व. टाळ्यांच्या गजरात ठराव मान्य झाला, अरे तेच तर सही तत्व होतं ना, टाळ्यांच्या गजरात ठराव मान्य झाला, हेच सही तत्व आहे. फक्त ऐकायचंय, सोडून द्यायचंय, आपोआप आठवणार आहे. कार्यक्रम म्हणा, कार्यक्रम नाही, कार्यक्रम म्हणा. शेतातील दगडाची मूर्ती, तिथं कार्यक्रम आहे. मसोबाची दगडाची मूर्ती बसवले, मटणाचा कार्यक्रम आहे, कार्यक्रम म्हणा. शेतातील दगडाची मूर्ती म्हटलं की कार्यक्रम आठवणार आहे. प्रयोजन, बसवायची खोली, सगळं सांगितले, तर कीवर्ड लिहून दिलेले आहेत. ओके. आता आपण आलेलो आहे शेवटाकडं, चरम प्रत्यय आणि चर्मेतर प्रत्यय. आपण बघा, चरम हा प्रत्यय पहिले जुन्या मालिकेत ऐकला असेल की तू पार पापाची चरम सीमा गाठली. म्हणजे चरम म्हणजे काय, अंतिम, शेवट. ओके. चरम म्हणजे काय, शेवट. बघा, चरम म्हणजे शेवट, शेवटचा प्रत्यय. बघा, असा प्रत्यय की ज्या प्रत्ययानंतर दुसरा कोणताही प्रत्यय लागत नाही, त्या प्रत्ययाला काय म्हणतात, चरम प्रत्यय. असा हा प्रत्यय आहे की हा प्रत्यय लागला का नाही एखाद्या शब्दाला, की परत त्याला कोणताही प्रत्यय लागत नाही. जसं की उदाहरण बघा, राम या शब्दाला ने प्रत्यय लागला, काय तयार झालं, रामाने. आता बघा, हा ने प्रत्यय लागल्यानंतर जो रामाने हा शब्द तयार झालाय, या रामाने या प्रत्ययाला अजून एक किंवा रामाने या शब्दाला अजून कोणता प्रत्यय लागायचे चान्सेस आहेत का, नाही लागणार. ठीक आहे. म्हणजे ने प्रत्यय हा इथं अंतिम प्रत्यय आहे, शेवटचा प्रत्यय आहे, म्हणजेच काय, चरम प्रत्यय आहे. या प्रत्ययानंतर आता कोणताच प्रत्यय त्या शब्दाला लागणार नाही, बस संपला विषय. कोणते कोणते प्रत्यय आहेत ते, विभक्ती प्रत्यय, आख्यात प्रत्यय, हे 2 प्रत्यय आहेत का नाही, ते चरम प्रत्यय. बघा, आयोगाने विचारलेले आहेत की कोणते चरम प्रत्यय आहेत, हे 4ही प्रत्यय दिले जातात, आणि आपण मग कन्फ्युज होतो. त्यामुळं आपल्याला तिथे इतरांपेक्षा विदिन सेकंद मध्ये उत्तर कसं मिळेल, याच्यासाठी आपल्याला एक ट्रिक सांगणार आहे तुम्हाला. ओके. आता बघा, चर्मेतर प्रत्यय, जर चरम प्रत्यय हा शेवटचा प्रत्यय असेल, तर चर्मेतर प्रत्यय काय असेल, की ज्या प्रत्ययाच्या पुढे अजून काही प्रत्यय जोडता येऊ शकतात,
त्यांना आपण चर्मेतर प्रत्यय म्हणतोय. बघा, जड या शब्दाला त्व हा प्रत्यय लागला आणि काय तयार झालं, जडत्व. परंतु जडत्व या शब्दाला अजून एक प्रत्यय लागू शकतो, जडत्वाचा. ओके, म्हणजे जड या शब्दाला त्व प्रत्यय लागलाय. हा त्व प्रत्यय चरम आहे का, शेवटचा आहे का, नाही. शेवटचा असता तर त्याच्यानंतर अजून कोणताच प्रत्यय लागला नसता, पण इथं त्व या प्रत्ययाला अजून पुढे आणखी त्या शब्दाला चा हा प्रत्यय पण लागू शकतो, किंवा अजून कोणता तरी विभक्ती प्रत्यय लागू शकतो. म्हणजे त्व हा चरम प्रत्यय आहे का, चरम प्रत्यय नाही. मग कोणता प्रत्यय आहे हा, चर्मेतर प्रत्यय आहे. म्हणजे ज्या प्रत्ययाच्या पुढे अजून काही प्रत्यय जोडता येऊ शकतात त्यांना चर्मेतर प्रत्यय असं म्हणतात. ठीक आहे. आता बघा, हे 4 प्रकारचे प्रत्यय, विभक्ती प्रत्यय, आख्यात प्रत्यय, कृत प्रत्यय, तद्धित प्रत्यय. आणि आपलं काय होतं की ज्यावेळेस आयोग विचारतं की चरम प्रत्यय कोणता, असं क्रमाने देत नाही. 1 नंबर, 2 नंबरला कृत प्रत्यय, 3 नंबरला आख्यात, 4 नंबरला तद्धित. मग आपण कन्फ्युज होतो की नेमकं चरम प्रत्यय कोणतं. तर एकच लक्षात ठेवायचंय, आखी आखी विभा चरणात पडली, चरणात पडली, आखी विभा चरणात पडली. ठीक आहे, एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. 2-3 वेळा माझ्यासोबत ऐकलं की आपोआप लक्षात राहणार आहे. लक्षात ठेवायचं, कष्ट पण तुम्हाला घ्यावे लागणार नाहीत. काय, घरी गेलो होतो विभाच्या, डायरेक्ट अख्खी विभा चरणात पडली, तिने माझे पाय धरले, अख्खी विभा चरणात पडली. अख्खी म्हटलं की आख्यात, विभा म्हणले की विभक्ती, चरणात म्हटलं की हे दोन्ही पण काय, चरम प्रत्यय. सिंपल आहे, अख्खी विभा चरणात पडली, एवढंच फक्त लक्षात ठेवा. मग आता बऱ्याच जणांना सवय असते की कृत प्रत्यय पाठ केले, सॉरी चरम प्रत्यय पाठ केले. आता चर्मेतर प्रत्ययासाठी पण असेच काहीतरी ट्रिक करायची अजिबात गरज नाही. उरलेले जे 2 आहेत का नाही, ते टाका ना चर्मेतर प्रत्ययमध्ये. कृत आणि तद्धित हे 2च उरतायत ना, मग ते टाका चर्मेतर मध्ये. याच्यासाठी ट्रिक करू नका, फक्त अख्खी विभा चरणात पडली. कारण याच्यासाठी ट्रिक केली की 2 ट्रिक होणार आणि दोन्हीमध्ये परत तुमचं कन्फ्युजन होणार आहे. तर लक्षात ठेवा, अख्खी विभा चरणात पडली. अख्खी म्हणजे आख्यात प्रत्यय, विभा म्हणजे विभक्ती प्रत्यय, चरणात म्हणजे चरम प्रत्यय. म्हणजे चरम प्रत्यय कोणते, तर आखी, विभा, आख्यात आणि विभा, विभक्ती. सिंपल आहे. आता बघा, हा झाला फॅक्च्युअल डाटा. आता बघा, याच्यावर सेंटेन्स टाईप प्रश्न येतात की एकच फक्त कीवर्ड लक्षात ठेवायचा की चरम प्रत्यय हा शेवटचा प्रत्यय आहे. तुम्ही आता व्याख्या समजून घेतलेली. आता बघा, हा जर शेवटचा प्रत्यय असेल तर या प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय लागणार आहे का, दुसरा प्रत्यय लागत नाही, म्हणून तर याला चरम प्रत्यय म्हणतोय. बरं, याला दुसरा प्रत्यय लागत नाही म्हणजेच काय, तर हा मूळ प्रत्यय आहे. हा मूळ प्रत्यय आहे म्हणून तर याला दुसरा प्रत्यय लागत नाही. ओके, एका वाक्याची दुसऱ्या वाक्यासोबत आपण सांगड लावतोय. आता बघा, याला दुसरा प्रत्यय लागत नसेल किंवा हे जर मूळ प्रत्यय असतील, मग दुसरा जर प्रत्यय लागत नसेल तर शब्दाची वाढ होणार आहे का, शब्दाची वाढ होणार नाही. बघा इथं शब्दाची वाढ खुंटते. हा प्रत्यय लागल्यानंतर शब्द, त्या शब्दाला पदत्व प्राप्त होतं. त्या शब्दाला परत कोणताही पुढचा प्रत्यय लागत नाही. तो शब्द 3 अक्षरी असेल तर तो परत 4 अक्षरी बनत नाही. म्हणजेच काय, शब्दाची वाढच खुंटते ना. नवीन शब्द तयार होणार आहे का, नवीन शब्द तयारच होऊ शकत नाही. एकदा रामचं रामाने झालं ना, तर रामाने हाच शेवटचा शब्द आहे. रामाने या शब्दापासून अजून कोणता नवीन शब्द तयार होणार आहे का, नाही होणार. तसं इथं बघा, जडला त्व प्रत्यय लागल्यानंतर जडत्व हा एक नवीन शब्द तयार झाला, परंतु जडत्व या शब्दापासून दुसरा अजून एक नवीन शब्द तयार झाला, जडत्वाचा. तसं रामाने, रामाने या शब्दाला परत आणखी एखादा प्रत्यय लागून नवीन शब्द तयार होणार आहे का, नवीन शब्द तयार होत नाही. म्हणजेच काय, रामाने इथपर्यंतच तो 3 अक्षरी शब्द राहणार आहे, शब्दाची वाढ खुंटणार आहे. हे प्रत्यय लागल्यामुळे शब्दाला पदत्व प्राप्त होतं. तेच सांगितलं, एकदा का हा प्रत्यय लागला, रामला ने प्रत्यय लागला की रामने, रामाने, तर काय होणार आहे, त्या शब्दाला पदत्व प्राप्त होणार आहे. म्हणजे त्याच्यानंतर आता दुसऱ्या कोणताही नवीन शब्द तयार होणार नाही. ओके, आणि शेवटचा पॉइंट आहे, हे प्रत्यय लागून बनलेल्या शब्दाला स्वतंत्र अस्तित्व असते का नसते, सांगा. बघा, हे प्रत्यय लागून, कन्सेप्ट सांगतो तुम्हाला काय आहे की हे प्रत्यय लागून बनलेला जो शब्द आहे म्हणजे राम, हे पण नाम आहे आणि रामाने काय वेगळा आहे का, स्वतंत्र शब्द आहे का, स्वतंत्र अस्तित्व आहे का, नाही. ओके, हे प्रत्यय लागून बनलेल्या शब्दाला स्वतंत्र अस्तित्व नसते. आणि याचीच सांगड तुम्हाला इथं विभक्ती प्रत्ययाचे खाली अजून वैशिष्ट्य दिलेत. बघा इथं, विभक्ती प्रत्यय लागल्यानंतर शब्दाचे जात्यंतर होत नाही. बऱ्याच जणांनी आज पहिल्यांदा ऐकलं असेल की जात्यंतर काय आहे, म्हणजे जातीमध्ये बदल. ओके, म्हणजेच राम जर नाम असेल तर रामाने हे सुद्धा नामच आहे, म्हणजे शब्दाच्या जातीत बदल होत नाही. विभक्ती प्रत्यय लागल्यानंतर शब्दाच्या जातीत बदल होत नाही, त्याला अपवाद आहेत. ओके, अपवाद आहेत, ते नंतर बघूया आपण. बघा आता इथं
परत एकदा वैशिष्ट्य सांगतो की हा प्रत्यय हा मूळ प्रत्यय आहे, याच्यानंतर दुसरा कोणताही प्रत्यय लागत नाही. हा प्रत्यय लागल्यानंतर शब्दाची वाढ खुंटणार आहे, नवीन शब्द तयार होत नाही आणि शब्दाला पदत्व प्राप्त होते. तो शब्द वाक्यामध्ये वापरण्यास जोगा होतो. ओके, हे प्रत्यय लागून बनलेल्या शब्दाला स्वतंत्र अस्तित्व नसते, म्हणजे त्यांचे जात्यंतर होत नाही, म्हणजे जातीत बदल होत नाही. राम नाम आहे तर रामाने हे सुद्धा नामच आहे. आता बघा विभक्ती प्रत्ययाची वैशिष्ट्ये. विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाचं सामान्य रूप होते. आता हे तर कुणीही सांगाल, सामान्य रूपामध्ये आपण शिकलेलोच आहे, सिंपल आहे. तसं इथं तद्धित प्रत्ययामध्ये सामान्य रूप होणार नाही, आपण नंतर कंपॅरिझन पाहणारच आहोत. विभक्ती प्रत्यय लागल्यामुळे मूळ शब्द हा पद अथवा विकृती बनतो. म्हणजे तुम्ही जर ही कन्सेप्ट समजलं ना, की शब्दाला पदत्व प्राप्त होते. पदत्व प्राप्त होते म्हणजेच काय, तो शब्द पद बनतोय किंवा पदालाच काय म्हणतोय, पदावर गेल्यावर काय येते, विकृती येते. सर्वांमध्ये येते का, नाही. काही लोकांमध्ये पदावर गेल्यानंतर विकृती येते. हे हा कीवर्ड आपण आपल्या शब्दविचार या पहिल्या टॉपिक मध्ये शिकलेलो आहोत. म्हणजे पद म्हणजे काय, विकृती, हे पण आपल्या लक्षात राहते. ठीक आहे, म्हणजे चरम प्रत्यय सगळा उलगडून सांगितलेला आहे, पण या चरम प्रत्ययाला अपवाद आहेत. बरोबर, बघा चरम प्रत्ययानंतर आपण काय म्हणतोय की दुसरा प्रत्यय लागत नाही. परंतु सर तुम्ही याच टॉपिक मध्ये काय शिकवलेत, सविकरण विभक्ती, एकदा विभक्ती प्रत्यय लागतोय आणि परत त्याच्यानंतर आणखी विभक्ती लागतोय. हा ठीक आहे, लागतोय ना, मग तो अपवाद आहे. अपवाद असणारच आहेत ना, मराठीमध्ये भरपूर अपवाद आहेत. मराठी व्याकरणामध्ये अनेक नियमांना अनेक अपवाद आहेत. तसाच हा इथं चरम प्रत्ययाला पण अपवाद आहे आणि अपवादांवर पण प्रश्न आयोग विचारतोय डायरेक्ट की चरम प्रत्ययाचे अपवाद कोणते. तर चरम प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय लागत नाही हे आपण शिकलो. मात्र विभक्ती प्रत्ययाला पुन्हा विभक्ती प्रत्यय लागू शकतो आणि ती विभक्ती त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतोय, सविकरणी विभक्ती. आणि अजून एक, षष्ठी आणि सप्तमी विभक्तीचे प्रत्यय चरम प्रत्यय नाहीत. म्हणजे तेच इथं बघा, त षष्टी सप्तमीचा आहे. ओके, तसंच च आणि झ हे सुद्धा आपण नंतर त्या सविकरणी मध्ये पाहिलेलो आहे. पण इतकं डिटेलमध्ये जायचंय का, जायचं नाही. म्हणजे षष्टीच्या परत विभक्ती काढायच्या, सप्तमीच्या काढायच्या आणि परत त्याची उदाहरणं शिकायची, अजिबात त्यात पडायचं नाही, जास्त तज्ज्ञ व्हायला जायचं नाही. एकच सांगतो, 67 67 म्हणजे षष्टी आणि सप्तमी, 67 विभक्तीचे प्रत्यय हे चरम प्रत्यय नाहीत. म्हणजे चरम प्रत्ययाला अपवाद तुम्हाला दोनच गोष्टी इथे लक्षात ठेवायच्यात. परत रिव्हिजन करताना सगळं वाचत बसायचं नाही. आपल्याला एक पाऊल सगळ्यांच्या पुढे राहायचंय, बाकीचे सगळे वाचत बसतील. आपण काय करायचंय, चरम प्रत्ययाला अपवाद म्हटलं की सविकरण विभक्ती हा एकच शब्द वाचायचा आहे आणि अजून काय वाचायचंय, 67 आकडा. म्हणजे चरम प्रत्ययाचे अपवाद कोणते, सविकरण विभक्ती आणि 67 आकडा. 67 आकड्यात काय येतंय, षष्टी आणि सप्तमी. सिंपल आहे, एवढंच फक्त अपवाद करायचे, बाकी काही करत बसायचं नाही. ठीक आहे, आता बघा हे झाले आपले चरम प्रत्यय. आता चरम प्रत्ययाच्याच विरुद्ध काय असणार आहेत सगळ्या वैशिष्ट्य, चरमेतर प्रत्ययाची. परत एकदा व्याख्या, ज्या प्रत्ययाच्या पुढे अजून काही प्रत्यय जोडता येऊ शकतात. जसं जडला त्व प्रत्यय लागलाय, तोला परत चा प्रत्यय जोडतोय म्हणजे तो प्रत्यय. इथं बघा, चा प्रत्यय हा आहे तुमचा चरम प्रत्यय, शेवटचा प्रत्यय, पण तो प्रत्यय आहे काय, चर्मेतर प्रत्यय. लक्षात ठेवा, कारण इथं चाप नंतर आपण परत काय लावतोय का, नाही लावत, पण तो नंतर मात्र लागू शकतो प्रत्यय, म्हणून तो आहे चर्मेतर प्रत्यय. जर अख्खी आख्यात आणि विभक्ती हे चरम प्रत्यय असतील तर कृत प्रत्यय आणि तद्धित प्रत्यय जे उरलेले दोन आहेत ते कुठे टाकायचे, चर्मेतर प्रत्यय मध्ये टाकायचे. ठीक आहे, आता बघा कंपॅरिझन लगेच करू. आता इथं पहा, चरम प्रत्ययामध्ये दुसरा प्रत्यय लागत नाही आणि इथं काय होणार आहे, दुसरा प्रत्यय जोडता येऊ शकणार आहे. दुसरा इथं हे चरम प्रत्यय मूळ प्रत्यय, मग कराय त्याच्या उलट हे मूळ प्रत्यय नसतात. आता इथं शब्दाची वाढ खुंटते, नवीन शब्द तयार होत नाही कुठं, चरम प्रत्ययामध्ये. परंतु इथं नवीन शब्द तयार होतोय, बघा ना, इथं जडत्वच जडत्वाचा नवीन शब्द तयार झालाय. आता या प्रत्ययामुळे पदत्व प्राप्त होते का, जडत्व. जडत्व नंतर अजून पण तो शब्द त्याला वाक्यात वापरण्याजोगा होत नाही. ज्यावेळेस जडत्वाचा हा शब्द होतोय त्यावेळेस तो आपण वाक्यात वापरण्याजोगा होतोय, म्हणजे त्याला पदत्व प्राप्त होत नाही, असं लॉजिक आपण लावू शकतो. किंवा इथं चरम प्रत्ययाला पदत्व प्राप्त होतं तर त्याच्या फक्त उलट करायचंय. आता बघा, या तयार झालेल्या नवीन साधित शब्दांना स्वतंत्र अस्तित्व असते. बघा, हे जे जड पासून जडत्व बनलाय का नाही, बघा ना, जड वेगळा आहे, जडत्व वेगळा आहे. इथं राम पण नाम आहे, रामाने पण नाम आहे, बरोबर का. इथं बघा, इथं गार हे विशेषण आहे, गारवा हे भाववाचक नाम आहे. जड काय आहे, विशेषण आहे. जड वस्तू म्हणतो ना, जड हे विशेषण आहे, जडत्व हे काय आहे, नाम आहे. ठीक आहे, म्हणजे इथं दोन वेगवेगळे प्रत्यय, दोन वेगवेगळे शब्द बनतायत. जड म्हणजे आपला चर्मेतर प्रत्यय लागल्यानंतर जातीत बदल होतोय. इथं बघा लगेच हा पॉइंट क्लिअर करून घ्या, जसं आपण वरती केलं होतं ना,
की स्वतंत्र अस्तित्व नसते म्हणजे जातीत बदल होत नाही. इथं स्वतंत्र अस्तित्व असते म्हणजे इथं जातीत बदल होतोय. गार विशेषण आहे. गार पासून वा हा त्याला चर्मेतर प्रत्यय लागल्यानंतर भाववाचक नाम होतंय. म्हणजे गार हे विशेषण आहे, गारवा हे भाववाचक नाम आहे. जातीत बदल होतोय कधी? तद्धित प्रत्यय लागल्यानंतर. जातीत बदल होत नाही कधी? विभक्ती प्रत्यय लागल्यानंतर. ठीक आहे, किती सिंपल आहे मराठी व्याकरण. बघा, तद्धित प्रत्यय लागल्याने मूळ शब्द हा पद अथवा विकृती बनतोय का? बनत नाही. तेच सांगितलं ना, पदत्व प्राप्त होत नाही म्हणजेच काय? तो पद किंवा विकृती बनत नाही. चरम प्रत्ययाच्या विरुद्ध करायचंय. ठीक आहे, आता बघा एक शेवट अजून एक तुम्हाला रिव्हिजनसाठी चार्ट दिलाय. बघा, हा जर का मूळ प्रत्यय असेल, चरम प्रत्यय, बघा चरम प्रत्यय जर का मूळ प्रत्यय असेल, बघा एक एक बाजू एक एक कन्सेप्ट तुमची उलगडणार आहे. हा जर का मूळ प्रत्यय असेल म्हणजेच काय, तर हा शेवटचा प्रत्यय असणार आहे. शेवटचा प्रत्यय असणार आहे. मग हा जर शेवटचा प्रत्यय असणार आहे तर याच्यानंतर दुसरा प्रत्यय लागणार आहे का? दुसरा प्रत्यय लागणार आहे का? नाही लागणार. जर याच्यानंतर दुसरा प्रत्यय लागणार नसेल तर शब्दवाढ होणार आहे का? शब्दवाढ होणार आहे का? नाही होणार. नवीन शब्द तयार होणार आहे का? नवीन शब्द तयार होणार आहे का? नाही होणार. ठीक आहे, मग नवीन शब्द जर तयार होत नसेल चरम प्रत्ययामध्ये तर त्या शब्दाला काय होणार आहे? पदत्व प्राप्त होणार आहे. पदत्व प्राप्त. ठीक आहे, संपला विषय चरम प्रत्ययाचा. आणि याच्याच उलट करा ना चरमेतर प्रत्ययामध्ये. किती सोपा आहे चरम प्रत्यय आणि चरमेतर प्रत्यय, परंतु आपण काय केले? खिचडी केली, बाऊ केलाय. एक एक शब्दाची एक एक वाक्याची दुसऱ्या वाक्यासोबत जर सांगड लावली, एका कन्सेप्टची दुसऱ्या कन्सेप्टला जर का आपण रिलेट केलं तर आपल्याला सगळं व्याकरण सोपं आहे. ठीक आहे, आता आपल्याला पुढे जाऊन द्वितीय विभक्ती आणि चतुर्थी विभक्ती यामध्ये पण बऱ्याच जणांची गरिबी आहे. ती गरिबी आज आपण दूर करण्यासाठी, तुमची जर द्वितीय विभक्ती आणि चतुर्थी विभक्ती यामध्ये असलेली गरिबी जर का दूर करायची असेल तर पुढचे 10 मिनिटं, पुढचे फक्त 10 मिनिटं मागतोय मी तुमचे. 10 मिनिटं फक्त द्यायचे. बाकीचे जेवढ्या लोकांनी बॅच घेतले त्यातले 50% तरी सिरियसली करतात. मला माहिती आहे, मिनिमम 50%. तुम्ही जर सिरियसली केलं नाही तर बाकीच्यांना या गोष्टींचा फायदा होणार आहे, लक्षात ठेवा. आणि आपल्या बॅचचा फायदा होतोय सांगायची गरज नाही, कारण रिझल्ट बघा 2024 मध्ये पहिल्या 25 मध्ये सुरुवात होती तरी पण 5 जण, गट क मध्ये 5 जण. विशाल वाघ PSI राज्यात पहिला, रोज सकाळी पेपरच्या दिवशी 2 तासाची रिव्हिजन. तुम्ही कधीही विशाल वाघ PSI राज्यात पहिला फोन करा, तुमच्या आसपास असेल किंवा त्यांचा ID जर कुठे टेलिग्रामवर भेटला कधीही फोन करा. राज फडतरे 2024 राज्यात पहिला, ASO रँक 3. अंकिता तिवारी राज्यात मुलींमध्ये पहिली. ओके, गट क ची फक्त दुसरी मेन्स होती. आता ती मुलगी राज्यसेवा मेन्सचा अभ्यास करते. 2 वर्षात तर जिकडच्या तिकडं इंडस्ट्री टेक्निकल असिस्टंट म्हणून राज्यात पहिली आहे मुलींमध्ये. ठीक आहे, आपल्या बॅचचे आहे. का? सिरियसली करतायत. आणि मी पण काय माझ्या मनाचं सांगत नाही, मी पण आसपासचे जे टॉपर लोक आहेत त्यांच्याशी चर्चा करतो, माझ्या डायरीमध्ये त्या सगळ्या गोष्टी उतरवतो आणि ते सगळ्या कॉमनली तुमच्यापर्यंत पोहोचवायचं मेडिएटर म्हणून काम करतोय. ठीक आहे, त्यामुळे जे सांगतोय ते सिरियसली करा. मराठी व्याकरण एकदाच कार्यक्रम करा आणि कमी टाइमवर आणा. जर तुम्ही 200 पैकी जर 50 प्रश्नांचा लोड जर तुम्ही कमी केला, डायरेक्ट 1.5-2 तासावर रोजच्या आणला, तर बघा ना बाकीचे 10 तास तुम्हाला 150 प्रश्नांसाठी भेटतात. का तुम्ही 300 कडे जाणार नाही? का तुम्ही 280 प्लस जाणार नाही? ओके, लक्षात ठेवा, जे सांगतोय ते मनापासून सांगतोय आणि सिरियसली फॉलो करायचंय. बघा, सकर्मक वाक्य बघूया आपण. सकर्मक वाक्य, या वाक्यांमध्ये कर्मला सला नाते हे विभक्ती प्रत्यय असतात, तेव्हा ती विभक्ती नेमकी चतुर्थी का द्वितीया? बघा लक्षात ठेवा, इतकं सिंपल आहे ना हे, पण आपण उगाच भाव केलाय. बघा, सकर्मक वाक्यांमध्ये, या वाक्यांमध्ये जर कर्मला सला ते सलानाती विभक्ती असेल तर ती विभक्ती द्वितीय विभक्ती असते. आणि कर्म सोडून इतर शब्दाला जर का सला ते सलानाती असेल तर ती विभक्ती असते चतुर्थी. कोणत्या वाक्यामध्ये? सकर्मक वाक्यामध्ये. कर्म असलेल्या वाक्यामध्ये, कर्म असलेल्या वाक्यांमध्ये जर का सला ते सलानाते हे कर्माला लागलं, मांजराने उंदरास पकडले, मारण्याची क्रिया उंदरावर उंदीर कर्म आहे. पोलिसांनी चोराला पकडले, पकडण्याची क्रिया चोरावर चोर कर्म आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे, शिकवण्याची क्रिया विद्यार्थ्यांना विद्यार्थी कर्म आहे. म्हणजे या वाक्यांमध्ये, सकर्मक वाक्यांमध्ये काय दिसतंय तुम्हाला? कर्माला सला ते सलानाते आहे. कर्माला सला ते सलानाते डोळं झाकून. द्वितीय विभक्ती करा. डोळं झाकून नाही, नाहीतर गोल इकडचं तिकडं होईल. डोळं उघडं ठेवून द्वितीय विभक्ती करा. ठीक आहे, आता बघा,
मला डोंगर चढवतो. चढणारा कोण? मी. म्हणजे मी हा इथं आहे कर्ता. मला हा कर्ता आहे. चढण्याची क्रिया डोंगरावर झाली. डोंगर या कर्माला लागलाय का? सलाते सलानाते नाही लागला. सकर्मक वाक्यामध्ये कर्माला सलाते सलानाते नाही, परंतु कर्म सोडून कुठल्या पण शब्दाला सलाते सलानाते असू द्या, काय उत्तर असणार आहे? चतुर्थी विभक्ती असणार आहे. चतुर्थी विभक्ती. ओके. हे झालं सकर्मक वाक्यामध्ये. परत सगळ्यात शेवटी एकत्रितपणे चार्ट देणार आहे, टेन्शन घ्यायचं नाही. द्विकर्मक वाक्य. द्विकर्मक वाक्यात प्रत्यक्ष किंवा व्यक्तिवाचक कर्माला, द्विकर्मक वाक्य तुम्हाला आता ओळखीचे झालेत की गुरुजींनी मला प्रश्न विचारले, आजीनी नातीच गोष्ट सांगितली, तिने गरिबांना पैसा दिला. द्विकर्मक वाक्यात अपरिचित व्यक्ती म्हणजे अप्रत्यक्ष कर्म, व्यक्तिवाचक कर्म, बघा व्यक्तिवाचक कर्म, अप्रत्यक्ष कर्म, या व्यक्तिवाचक कर्माला किंवा अप्रत्यक्ष कर्माला जर का सलाते सलानाते दिसला तर ती विभक्ती द्वितीय करायची का? नाही, ती विभक्ती असते चतुर्थी. आणि मेन वर्ब असतं ना त्या वाक्यामध्ये, म्हणजे मुख्य कर्ता जे असतं ना, सॉरी जरा कन्फ्युजन झालं. मुख्य कर्म, प्रत्यक्ष ऑब्जेक्ट, वर्ब नाही ऑब्जेक्ट, डायरेक्ट ऑब्जेक्ट हे त्याच्या वाक्यामध्ये असतं ना, जसं की प्रश्न, गोष्ट, पैसे, प्रत्ययरहित आहे. परंतु यांची विभक्ती कशी असते? प्रत्ययरहित असली तरी अप्रत्ययी द्वितीया. ओके. जर वाक्यात जर विचारलं तुम्हाला आणि इथं अप्रत्यय द्वितीयाच्या जागी प्रथमा विभक्ती असेल तर प्रथमाला गोल करा. जर प्रथमासोबत तुम्हाला अप्रत्ययी द्वितीया हा जर पर्याय असेल तर अप्रत्ययी द्वितीयाला गोल करा. इतकं सिंपल आहे. आता बघा, हे झालं आपण सकर्मक वाक्यातलं कन्फ्युजन क्लिअर केलं. द्विकर्मक वाक्यामध्ये जे सलाते सलानाते दिसतंय द्विकर्मक वाक्यात ते थेट चतुर्थी विभक्ती संप्रदान दानाचा अर्थ आपण कारकार्थामध्ये पाहिलेले. ठीक आहे. आता बघा, अकर्मक वाक्य. तुम्ही म्हणाल की सर सकर्मकचं झालं, द्विकर्मकचं झालं, पण बरीच मराठी व्याकरणात अकर्मक वाक्य आहेत, कर्म नसलेली वाक्य आहेत किंवा भोक्ता असणारी वाक्य आहेत. लक्षात ठेवा, कर्म नसणारी अकर्मक वाक्य किंवा भोक्ता असणारी वाक्य तुम्हाला दिसली का नाही आणि त्या वाक्यांमध्ये सलाते सलानाते दिसलं तर परत एकदा डोळं झाकून नाही, डोळं उघडं ठेवून तुम्ही चतुर्थी विभक्ती करायची. ठीक आहे. तिथं द्वितीयकडे जायचंच नाही. द्वितीयकडे जायचंच नाही. बघा, मुलगी लग्नाला आली, इथं लग्नाला हे काय कर्म नाही. रामाला दूध आवडते, भोक्ता आहे. मुलींना फुले आवडतात, भोक्ता आहे. त्याला घरी जावं होते, करता आहे. परंतु वाक्य कसं आहे? अकर्मक. अकर्मक वाक्यामध्ये तुम्हाला कुठंही दिसू द्या, कुठंही अकर्मक वाक्यामध्ये सलाते सलानाते दिसू द्या, तुम्ही चतुर्थी विभक्तीच गोल करायचे. ठीक आहे. आता बघा, सगळ्यात शेवटी परत एकदा फायनल कन्क्लुजन किती सोपं आहे हो. तुम्ही सकर्मक वाक्य काढा आणि सकर्मक वाक्यात कर्माला जर का सलाते सलानाते असेल तर ती द्वितीय विभक्ती असते. बाकी तुम्हाला सगळीकडे चतुर्थी विभक्ती आहे. फक्त द्विकर्मक वाक्यामध्ये जे प्रत्यक्ष कर्म असतं, वस्तुवाचक कर्म असतं, त्या प्रत्यक्ष कर्माला, वस्तुवाचक कर्माला, प्रत्यय रहित कर्माला आपण कोणती विभक्ती देतोय? अप्रत्ययी द्वितीया देतोय. अप्रत्ययी द्वितीया. ठीक आहे. आणि चतुर्थी विभक्ती कुठं असणार आहे? सकर्मक वाक्यात कर्म सोडून सगळ्या कुठल्या पण शब्दाला सलाते सलानाते लागू द्या. अकर्मक वाक्यामध्ये कोणत्या पण शब्दाला सलाते सलानाते लागू द्या. द्विकर्मक वाक्यामध्ये व्यक्तिवाचक किंवा अप्रत्यक्ष कर्माला सलाते सलानाते लागू द्या. तुमची विभक्ती कोणती असणार आहे? चतुर्थी विभक्ती असणार आहे. ठीक आहे. म्हणजे फायनल कन्क्लुजन काय? फायनल कन्क्लुजन हेच आहे की तुमच्या सकर्मक वाक्यातलं प्रत्यक्ष एकच कर्म असतं का नाही? कर्म. ओके. सकर्मक वाक्यातलं त्याला सलाते सलानाते दिसलं की ती असती द्वितीय विभक्ती आणि बाकी सगळ्या वाक्यांमध्ये कर्म सोडून बाकी कुठं पण तुम्हाला सलाते सलानाते दिसू द्या, ती असते चतुर्थी विभक्ती. केवळ द्विकर्मक वाक्यामध्ये मात्र जे प्रत्यक्ष किंवा वस्तुवाचक कर्म असतं तर तिथं कधी आयोग प्रथमा विचारल, कधी अप्रत्ययी द्वितीया विचारल. ठीक आहे. तर तिथं मात्र तुम्ही ऑप्शन बघून उत्तर हाणायचंय. आणि आता परत एकदा, इथं विभक्तीचा विषय तर शब्दयोगी अव्ययामध्ये ही कन्सेप्ट आपण ऑलरेडी याच्यावर 5 मिनिटं घालवले आहेत. ही कन्सेप्ट तुमच्या क्लिअर केलेली आहे. परत एकदा रिपीट करतो की शब्दयोगी अव्यय स्वतंत्रपणे येतात, तशी विभक्ती प्रत्यय मात्र स्वतंत्रपणे येऊ शकत नाही. आयोगाने या वाक्यावर, या कन्सेप्टवर प्रश्न विचारलाय की शब्दयोगी अव्यय वाक्यात स्वतंत्रपणे येतात, येऊ शकतात. यस, ॲज कम्पेअर टू विभक्ती, ॲज कम्पेअर टू विभक्ती गोविलकर मॅडमच्या पुस्तकात, दामले सरांच्या पुस्तकात कंपॅरिझन दिलंय शब्दयोगी अव्यय आणि विभक्ती प्रत्यय. तर तिथं दिलंय की विभक्ती प्रत्यय तुमचं स, ला, ना, ते, ने, शे हे कुठेही वाक्यात स्वतंत्रपणे वापरता येत नाहीत. परंतु काही शुद्ध शब्दयोगी अव्यय आहेत ती वाक्यात आपण स्वतंत्र वापरतोय, जोडून वापरत नाही. परत काही असे वर, खाली हे शब्दयोगी अव्यय आहेत
त्यांच्या वर्गात मी गेलो होतो, आठवतंय का? त्यावेळेस त्यांनी हात वर केला होता. ते म्हटलेले की सर, जरी आम्ही शब्दयोगी अव्यय असलो तरी आमचा वाक्यात स्वतंत्रपणे तुम्ही वापर करू शकता. भलेही मग आम्हाला दुसरं नाव द्या तुम्ही क्रियाविशेषण म्हणून, परंतु आमचा वापर तुम्ही स्वतंत्रपणे करू शकता. ठीक आहे. पण विभक्ती प्रत्यय मात्र कुणीच हात वर केला नाही. त्यांना मी विचारलेलं की तुमच्यात आहे का कोण की ज्यांचा स्वतंत्रपणे वापर करता येतो? कुणीच हात वर केला नाही. सगळे म्हटले की नाही सर, आम्ही सगळे गरीब, आम्हाला प्रत्यय म्हणूनच फक्त वापरलं जातंय. आमचा स्वतंत्रपणे स, ला, ना, ते, चा, ची, चे असा कुठलाच आमचा प्रत्यय स्वतंत्रपणे कुठंच येत नाही. आम्ही येतो तर केवळ आणि केवळ एखाद्या शब्दाला प्रत्यय लागूनच येतो, स्वतंत्रपणे येऊ शकत नाही. कोण म्हणतंय? विभक्ती प्रत्यय म्हणते. आणि शब्दयोगी अव्यय काय म्हटले? आमच्यात 3-4 मागच्या बेंचवर बसलेले वर खाली वगैरे हे 3-4 जण होते. ओके, तिथं शब्दयोगी अव्ययामध्ये डिटेलमध्ये सांगितलंय. ते म्हटले की सर आमचा स्वतंत्रपणे पण वापर करता येऊ शकतोय. भलेही मग आम्हाला तुम्ही क्रियाविशेषण म्हणा, परंतु विभक्ती प्रत्ययासारखं नाही आमचं. आमचा स्वतंत्रपणे वापर करता येऊ शकतो काही लोकांचा, काही शब्दयोगी अव्ययांचा. ठीक आहे. आणि याच्यावर आयोगाने ही सेंटेन्स विचारलेला आहे. ठीक आहे. बघा मग विभक्ती रिलेटेड कारक असू द्या, उपपदार्थ असू द्या, इतकं सोपा कार्यक्रम आपण केलेला आहे. बरोबर का? तर तुम्हाला कोणतीही कन्सेप्ट, कितीही किचकट कन्सेप्ट, विभक्तीची व्याख्या, प्रत्ययाची व्याख्या, कितीही अवघड कन्सेप्ट आयोगाने विचारू द्या. ठीक आहे. नंतर चतुर्थी विभक्ती आत्ताच तुम्हाला सांगितलं, किंवा सविकरण विभक्ती, शुद्ध विभक्ती. हे सविकरण विभक्ती तुम्हाला परत कुठे येणार आहे? प्रयोगामध्ये पण, शक्य कर्मणीमध्ये पण परत मी शिकवणार आहे की या विभक्तीचा आपण कसा वापर करतोय. सविकरण विभक्ती समजल्यानंतर सविकरण विभक्तीचे प्रयोग ओळखण्यासाठी कसे फायदे होतात हे पण मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. नंतर हे सगळं आपण आता क्लिअर केलेलं आहे. आय होप की तुम्हाला विभक्ती कारक हा आता हे चुक्की बरोबर आहे. हे चुक्की बरोबर तुमच्यासाठी होमवर्क आहे. आणि आपल्या प्रायव्हेट ग्रुपला @team मराठी ला संपर्क करा. जर अजून कोणी जर प्रायव्हेट टेलिग्राम ग्रुप पण कोणी पण नाही करायचा. ओके, म्हणजे तुम्ही तुमच्या मित्रांना द्यायचं नाही की ह्या आयडीवर मेसेज करा की आम्हाला टीममध्ये. आमची टीम आता हुशार झाली. ते काय करतात की तुमचा नंबर पहिल्यांदा बघतात, ॲपवर ॲडमिशन घेतलंय का बघतात. ॲपवर ॲडमिशन तुम्ही घेतलं असेल तरच तुम्हाला तिथं ॲड केलं जातं. ठीक आहे. तर मित्रांना सांगू नका. ज्यांनी बॅच घेतली त्यांनाच सांगतोय फक्त की तुम्ही टीम मराठी महिला मेसेज करा. तुम्हाला प्रायव्हेट टेलिग्राम ग्रुपला ॲड केलं जाईल. आणि खरी मजा कुठे? प्रायव्हेट टेलिग्राम ग्रुपला जे व्हॅल्यू ॲडिशन आहे आपल्या टॉपर लोकांच्या, बऱ्याच लोकांच्या, मी इंग्रजीच्या असू द्या, इतिहास भूगोलच्या असू द्या, बऱ्याच कन्सेप्ट किंवा स्ट्रॅटर्जी तुम्हाला तिथे शेअर केलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं शब्द सिद्धी, ह्यावेळेस 3.0 या बॅचमध्ये शब्दसिद्धी आणि वाक्यांचे प्रकार, हे जे दोन आपल्याला 7 ते 8 मार्क मिळवून देणारे जे टॉपिक आहेत ते मी तुम्हाला प्रायव्हेट टेलिग्राम ग्रुपवर उपलब्ध करून देणार आहे. अनलिमिटेड व्ह्यूज, याचे ऑडिओ पण देणार आहे आणि याचे व्हिडिओ पण देणार आहे. ठीक आहे. थँक्यू.